ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मालेगाव शहराच्या सुरक्षिततेसाठी व ते मालेगाव शहराच्या क्राईमवरती गुन्हेगारीवरती कमी वचक ठेवण्यासाठी मालेगाव शहराच्या प्रमुख चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आले आणि आता ते कार्यान्वित देखील झालेत। आपण बघू शकतो शहरातील प्रमुख चौकांमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात कॅमेरे या ठिकाणी लावण्यात। आपण शहरातील प्रमुख चौक देखील या ठिकाणी आपण बघू शकतो। इथून प्रत्येक CCTVचं कंट्रोल होऊन प्रत्येक घटनेवरती नजर ठेवली जाणार आहे। पोलिसांच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हे CCTVचं कंट्रोल ठेवण्यात आले। शहराच्या प्रमुख घटकांची व तसेच गुन्हेगारी कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे। आपल्यासोबत अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब आहेत। नेमकं सर काय किती कॅमेरे आहेत आणि कशी याचं प्लॅनिंग आहे? महाराष्ट्र राज्याचे DPDC प्रकल्पातून मालेगाव शहरासाठी आम्हाला 153 कॅमेरा भेटले होते। ह्या कॅमेरा आम्ही विविध जागेवर लावून मालेगाव शहरामध्ये गुन्हेगारीवर आणि कायदा व सुव्यवस्था बांधण्यासाठी हे कॅमेरा सिस्टम लावला आहे। या कॅमेऱ्यामध्ये आम्हाला लोकेशन भेटत आहे आणि गुन्हेगार कुठे जात आहे हे पण आम्हाला यामधून दिसत आहे। सर इथून कसे नजर ठेवली जाणार आहे, आपण कसं बघणार आणि काय त्याच्यावरती कंट्रोल ठेवला जाणार? आमच्याकडे 3 प्रकारचे कॅमेरे आहेत। नॉर्मल कॅमेराज आहे, PTZ कॅमेराज आहेत आणि नंबर प्लेट रेकॉग्निशन कॅमेराज आहेत। जे आपले PTZ कॅमेराज आहेत त्यामधून आम्हाला 20x झूमची सुविधा उपलब्ध आहेत आणि नंबर प्लेट रेकॉग्निशन कॅमेरातून आम्हाला जे काही मोटर व्हेकल आहेत त्यांचे नंबर प्लेटची रिकॉग्निशन होत आहे। हे CCTV कार्यान्वित झाल्यानंतर किती गुन्हेगारीचा काही परिणाम झाला का, काही आढळून आले? गुन्हा झाल्यानंतर आमच्या जे फर्स्ट रिस्पॉन्स आहे तर इथून CCTV मॉनिटरिंग रूममधून होत आहे। बरेचसे गुन्हे आम्ही या कॅमेरा सिस्टममधून डिटेक्ट केले आहे। यामध्ये जे काही विशेष गुन्हे आहेत ज्यांच्यामध्ये हे कॅमेराचा वापर केला गेला आहे तर छावणी पोलीस स्टेशन अंतर्गत 2 खूनचे गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत। बरेच जबरी चोरीचे गुन्हे इथून उघड करण्यात आलेले आहेत आणि एक मोठा 16 मोटरसायकल चोरीचा डिटेक्शन इथून कॅमेरा सिस्टम तो केलेला गेला आहे। यासोबत आम्ही जे मालेगाव कॅम्प सब डिव्हिजनमध्ये 2024 आणि 2025ची तुलना करताय तर जबरी चोरीमध्ये 15 गुन्ह्याची कमी झालेली आहे आणि जे चोरीचे इतर प्रकारचे गुन्हे आहेत त्यामध्ये 24 घटनांची कमी झालेली आहे। नक्कीच धन्यवाद। मालेगाव शहरामधील गुन्हेगारीला आवड ठेवण्यात व त्या शहराची कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी मालेगाव शहरामध्ये चौकामध्ये CCTV कॅमेऱ्यांची आता नजर नक्कीच असणार आहे। त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था देखील याची बाधा पोहोचणार याची काळजी देखील मालेगाव शहरातील प्रत्येक नागरिकांनी घेतली। मनोज शेवाळे, मराठी, मालेगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।